रविराज साबळे, घाबरू नको मित्रा. हा युवराज तुझ्या पाठीशी आहे. सरकार घाबरते ह्या संविधानाला सरकार घाबरते. कारण आपल्याला बोलण्याचा अधिकार ह्या संविधानाने दिलेला आहे. आणि जेव्हा त्या आरोग्य विभागातल्या एका अधिकाऱ्याला म्हटलं ना की तुम्ही मला नोटीस कोण्या अधिकाऱ्याने पाठवली कोण्या कलमेने पाठवली, तर ह्या संविधानाने तुला जोश दिला बोलण्याचा. आणि याच्या भरोशावर तू बोलला ना, तर मला लय बरं वाटलं. कारण हे आपली ताकद. ते प्रशासन नाही आहे, ते मंत्री संत्री नाही आहे, ते सरकार नाही आपली ताकद, तर हे ताकद आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला असेल, पण बोलायला ह्या संविधानानं शिकवलं आपल्याला. बरोबर नाही का रविराज साबळे? भाऊ टेन्शन घेऊ नकोस. हा युवराजला पण असंच तुझ्यासारखं टॉर्चर केलं होतं. युवराजची पण बोलती बंद यांनी केली होती, पण हा युवराज सहन करू शकत नाही का दुसऱ्यावर अन्याय झालेला. कारण राजकारणातील असे प्रस्थापित लोक, असेच जे खरे बोलतात ना, सरकारला ज्या विचारण्याचा प्रयत्न करतात ना, त्याला टॉर्चर करत असतात. तसं मला कळलं होतं, तसं तुला करत आहे. मी पाहू शकलो नाही त्या कारणामुळं. HPV वॅक्सिन बद्दल तू व्हिडिओ काय बनवला, तर सरकारच्या ढुंगणातून घाम फुटला. HPV वॅक्सिन चा व्हिडिओ काय बनवला तू, आणि सरकारच्या प्रती तू विरोधात काय बोलला, तर HPV वॅक्सिन बद्दल काय खरं काय सांगितलं त्या जनतेला, तर जनता ही विचारात पडली की टोचू का नाही टोचू. कारण तू खरं सांगितलं. कारण बिल गेट्सच्या बद्दल तू माहिती दिली. तुलाही माहित आहे एप्स्टीन फाईल मध्ये सगळ्या जगाला माहित आहे की बिल गेट्सचं नाव आलं आहे म्हणून. त्याने कुठल्या कांडे केले, काय केलं. आणि पहिलेही HPV वॅक्सिन पहिलेही 20 ते 25 वर्षाच्या अगोदर आपल्या भारतात आली होती, आणि ते टोचली होती लोकांनी, आणि मुलींनी टोचली होती. तर काही मुली मरण पावल्या होत्या, काही दगावल्या होत्या, काही बिमार पडल्या होत्या. तर ही जे मागचं सरकार होतं त्याच्यात त्यांनी बंदी आणली. पण आता HPV वॅक्सिन आली कशी मला ठाऊक नाही, पण तू त्याच्यावर व्हिडिओ बनवला, त्याच्या विरोधात तू केला, तर आरोग्य विभागाला घाम फुटला, त्याच्या ढुंगणातून घाम फुटला. तर मग तुला नोटीसवर नोटीस पाठवल्या, कारण तुझा आवाज दाबण्यासाठी. कळलं काय भावा? घाबरू नकोस, बोल पण रटून बोल. कारण आपल्या महाराष्ट्रातला चाणक्य लय हुशार आहे. त्याने म्हटलं की सोशल मीडियावर काही लोक अफवा फैलवतात, बिना सबूतच्या टॉर्चर करतात, बोलतात, सरकारच्या विरोधात जातात. तर आपण योग्य तरी कम्युनिटी करू. आणि मग काय, जे लोक कम्युनिटीच्या बाहेर जाईल, जे लोक कानूनच्या बाहेर बोलणार, जे लोक सरकारच्या विरोधात बोलणार, मग त्याला काय करायचे, आपण कानूनी कारवाई करायची त्याच्यावर. का लोकशाही खतम करण्याचं काम करताय का चाणक्य आपला? चाणक्याला माझं एकच म्हणणं आहे, ह्या भारतात अजूनही संविधान चालतं. तुम्ही लोकशाही खतम करण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे संविधान तुम्हाला जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण हे संविधान असं तशाचं नाही आहे. तो माझ्या मागं बाप दिसत आहे ना तुम्हाला, त्यानं लिहिलेलं आहे. तुमची हुकुमशाही इथं लादत नाही, इथं लोकशाही चालणार. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं. जेव्हा सरकार चांगल्या पद्धतीने चालणार, तर कुठलाही क्रिएटर म्हणा या कुठलाही सोशल मीडिया, कुठलाही बोलणारा व्यक्ती हा तुम्हाला काही बोलणार नाही. लक्षात ठेवा, काही बोलणार नाही. जिथं सरकार चुकलं तिथं क्रिएटरचा या आमच्या सारख्या लोकांचा तुमचा करा लागेल, सामना करावा लागेल. कारण तुम्ही रविराज साबळ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, तो एक क्रिएटर आहे, सर्वसाधारण माणूस आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे माझ्यासारखं, आणि तो शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, मजूर वर्गासाठी आवाज उठवतो. तो शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, मजूर वर्गासाठी आवाज उठवतो. तो आवाज बंद करण्याचं काम तुम्ही चालू केलेलं आहे. तुम्हाला असं वाटलंय की रविराज साबळे हा आता प्रचलित व्हायरल होऊन राहिलाय, त्याचे बेधनाम फॉलो आहे, त्याचे व्ह्यू आहे, लोक त्याला लोक फॉलो करतात. तर तुम्ही त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असाल, त्याचा आवाज बंद कराल तर 10 आवाज जागे होणार.
त्याचं एक रविराज कम की एका रविराजचा आवाज बंद करणार तुम्ही तर 10 रविराज जागे होणार, जन्माला येणार. माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, गावागावामध्ये मोहल्ल्यामध्ये रविराज साबळे सारखा मुलगा जन्माला आला पाहिजे, जेणेकरून राजकारणातल्या लोकांना जाब विचारला पाहिजे. जोपर्यंत आपल्या बापाचं संविधान जिवंत आहे, आपल्या भारताला लागलेला आहे, तोपर्यंत कुठलाही कितीही मोठा नेता असो, कोणी पण असो, तो काही आपली बोलू शकत नाही. त्याला कायद्यानेच घ्यावं लागेल. आणि आपल्या बापानं असा कायदा बनवून ठेवलेला आहे, कोणाचा बापही मिटू शकत नाही. दादा 10 वेळा एकच सांगत आहे की रविराज साबळे हा व्यक्ती एक क्रिएटर आहे आणि त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा तो आरोग्य अधिकाऱ्याला ज्या विचारतो तेव्हा त्याने संविधानिक गोष्टी केल्या, तर माझ्या अंगाला क्षारे आले की नाही, हा व्यक्ती रविराज साबळे आता संविधानिक वर बोलायला लागला. तेव्हा मला खूप बरं वाटलं. तेव्हा मी व्हिडिओ बनवला. दादा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की रविराज साबळेंनी जे काही गोष्टी आतापर्यंत सांगितल्या त्या खऱ्या सांगितल्या. बाकीचे मला काही घेणं देणं नाही, त्याच्या पर्सनल जीवनात मला काही घेणं देणं नाही. पण तो सोशल मीडियावर जे काही खुल्याम सांगतो ते बरोबर सांगतो. ह्या प्रस्थापित राजकारणातल्या चाणक्य लोकांना धडा शिकवण्याचं काम हा रविराज साबळे करत आहे आणि त्याचा आवाज दाबण्याचं काम असे लोक, काही प्रस्थापित लोक करत आहे. कळलं का? मी अगोदर व्हिडिओ बनवले तर माझ्या व्हिडिओच्या विरोधात भरपूर लोक गेले. तू म्हटलं की युवराज तू चुकीचा बोलून राहिला, रविराज साबळे खरं बोलत आहे. अरे भाऊ, मी रविराज साबळे खरं बोलत आहे माहित आहे मला, पण रविराज साबळेला मी ओळखतो जवळून, तुम्ही नाही ओळखू शकत. कारण मी एक सोशल मीडिया क्रिएटर आहे आणि मला माहित आहे रविराज साबळेचं बद्दल काय आहे काय नाही. मी जिथं आहे खरं तिथंच बोलतो, जिथं खोटं आहे तिथंच खोटं बोलतो. कळलं का? माझं बोलणं तुम्हाला? तुम्ही रविराज साबळेचे फॅन असाल तर मी पण एक फॅन आहे, पण फॅनच्या ठिकाणी फॅन असतो दादा, कारण हवा देणारा हवा असतो. पण मी कूलर नाही आहे तुमच्यासारखा, मी एसी आहे. कारण मी टायमार हवा, थंडी हवा देतो. बार मला चालू करत नाही कोणी. मी एक वेळा चालू केला तर थंडी रूम करून टाकतो पुरीच्या वरी आणि सगळा थंड करणारा काम करणारा माणूस आहे मी. तुम्ही फॅन असाल तर मी एसी आहे. मला टाइम प्रमाणे चालू केल्या जातात. कळलं का? फॅन माणूस हा नुसता घुमताच राहतो, नुसता फिरत राहतो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, पण मी एसी आहे, हे लक्षात ठेवा. माझं म्हणणं एकच आहे, रविराज साबळेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा चाणक्य लोकांना माझं एकच म्हणणं आहे, कितीही तुम्ही काही करण्याचा प्रयत्न करत असाल तर एक रविराज साबळेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर 10 नाही तर 1,00,000 1,000 रविराज साबळे पैदा होणार आहे. लक्षात ठेवा. कोणाकोणाचा आवाज दाबाल तुम्ही नाही दाबू शकणार, झुकावं लागणार. आणि तुम्हाला माहित आहे सोशल मीडिया समोर तुम्ही झुकलेले आहात, घाबरलेले आहात, तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण हा सोशल मीडियाची पॉवर आहे दादा. कळलं का? हा सोशल मीडियाची पॉवर आहे आणि ह्या पॉवर मध्ये तुम्ही दबलेले आहात, हे लक्षात ठेवा. कारण सोशल मीडियाची पॉवर हे तुम्हाला दिसून राहिले, घाबरले आहात तुम्ही चाणक्य. आपल्या महाराष्ट्रात काय होऊन राहिलं हे तुम्हाला दिसत नाही. छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला, बहिणीवर अत्याचार होऊन राहिला, लाडक्या बहिणीवर अत्याचार होऊन राहिला. कुठली लाडकी बहीण रात्रीची फिरू शकत नाही हो. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि तुम्ही म्हणता की सोशल मीडियावर मुलींबद्दल काही ना काही बोलल्या जाते, त्याच्यावर बोलल्या जाते. अहो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहे का? सोशल मीडियावर जाऊ द्या. तुम्ही इंस्टाग्राम यूज करत नाही काय चाणक्य? तुम्ही इंस्टाग्राम यूज करत नाही काय? इंस्टाग्राम यूज करत जा, मग तुम्हाला दिसते महिला काय करते. पण मी त्या महिलेची गोष्ट करत नाही आहे. मी त्या महिलेची गोष्ट करत आहे जी महिलाला आई पण म्हणता येत नाही हो. ज्या महिलेला आई पण म्हणता येत नाही, बाई पण तिला कळत नाही, तिचं अब्रू लुटल्या जाते, तिची अब्रू लुटल्या जाते. तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. चाणक्य तुम्ही काय करत आहात? आणि जे खरे बोलतात त्याच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवता, त्याला नोटिसा पाठवता. कोणाच्या आधारे तुम्ही नोटिसा पाठवल्या? संविधानाच्या कोण्या कलमाने नोटिसा पाठवल्या तुम्ही रविराज साबळेला? का बोलती बंद झाली तुमची?
अहो ह्या संविधानाचा पावर आहे म्हणून म्हणतो हर गावागावामध्ये हर शहरामध्ये हर शाळेमध्ये संविधान शिकवायला लागले ना तर असे रविराज साबळे सारखे लोक पैदा होणार.